हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज मी एक असला विषय घेऊन आली आहे, जरा खूप वेगळा आहे. तुम्हालाही हा विषयाबद्दल काही जाणीव झाली असली किंवा तुमची काही मतं असली तरी मला कॉमेंट बॉक्समध्ये द्या. मी बरेच वर्षानंतर आमचे गावाकडे गेले होते. आम्ही लहानपणीचं मोठं झालेला गाव आहे तो. आणि पण हल्लीकडे आमचं जाणं तिथे होत नाही. म्हणजे माझे दोन्ही भाऊ वेगवेगळे शहरात आहेत. एक बेंगलोरला आहे आणि एक चिकमंगळूरला आहे. त्यामुळे गावाकडे जाणं होत नाही, तिथे कोणच नाही आहे त्यामुळे नंतर आम्ही गेलो. ते काही ओळखीची अगदी मोजकीच लोक असतात हल्ली का. म्हणजे पहिली आमची पिढी एवढीच ओळखते, ह्या नवीन आलेल्या मुलींना काही ओळख नाही आहे. त्यामुळे मला गेल्यावर खूप असं जाणवलं, पूर्वीचं आणि आत्ताचेला खूप खूप फरक झालेला आहे. पूर्वी काय असायचं, हे एक ठराविक ह्याची लोक होती का नाही, सगळ्यांची शेती वाडी सगळी, आणि इथे रोज कामाला येणारे लोक होते. त्यांचं रस्त्याचे पलीकडे डोंगरावर ते छोटंसं हे घालून झोपडी करून राहत होते तिथे सरकारी जागेत. मग नंतर त्या जागा त्यांच्या झाल्यात आता. तिकडे त्याला दरकस्तू म्हणतात. आणि ही लोक कामाला यांच्याकडे यायची. हे सगळे जमीनदार म्हणेन मी, ज्यांच्या वाड्या आहेत, सुपारीच्या बागात जास्त आहेत तिकडे. आणि ते लोकांना दिवसाला काही ती मजुरी असायची, ठराविक पैसे, 1 किलो तांदूळ वगैरे असं. ते आत्ता सगळं चित्र बदललेलं होतं. त्या झोपड्यांचे ऐवजी तिथे मोठी घरं झालेली होती. घरांसमोर गाड्या उभ्या होत्या. आणि इकडचे हे जमीनदार लोक म्हणा, जे वाडीवाले, त्यांची घरं आहेत तशीच होती. फार काही फरक पडलेला नव्हता. फरक झालेला होता त्या लोकांचा जास्त. नंतर आम्ही आमचे ओळखीच्यांकडे वगैरे गेलो होतो, बोलावलं होतं. ते म्हणताना बसलो. ते सगळे म्हणाले, आता पूर्वीसारखं काही राहिलेलं नाही आहे. आम्ही लहान असताना कसं दहात्व म्हणून असायचं, आणि नदीला हे घालून बांध घालून पाटाला पाणी आणायचे सगळ्यांचे, बागेसाठी वगैरे. त्याच्याशिवाय सगळे कार्यक्रम एकत्र व्हायचे. दरवर्षी 3-3 फॅमिलीज एकत्र. हे सगळं आता तर काही नाही मिळाले. म्हणजे बरेच लोकांनी काय केले, त्या वाड्या विकलेत का. म्हणजे ही यंग मुलं IT वाले, कोण बेंगलोरला, कोण पुण्याला, कोण अमेरिकेत. त्यामुळे हे म्हातारी माणसं मग काय करणार, एकाद दोघं असली किंवा एकाद गेला एकटा असला की त्याला पण मग मुलं घेऊन जातात, किंवा असं करून तिथे राहणारा कोणी नाहीच. काही घरातनं तरी पूर्वी 20-20 माणसं असलेली घरं आता एक माणूस आहे, त्याचाही मुलगा बेंगलोरला आहे, अशी 2-4 घरं आहेत. आणि पूर्वी कसं घर म्हटल्यावर गोठा असायचा. गोठेत आमचे लहानपणी वगैरे गाई म्हशी रोजच्या त्यांच्या धारा काढायच्या. मी सुद्धा लहान असताना गाईची वगैरे धार काढलेली आहे. त्यामुळे हे सगळं घरातलं आता नाही. कोणाकडे काही गाय नाही, म्हैस नाही, काही नाही. दूध विकत आणतात. ह्या लोकांची ही परिस्थिती आहे. तेव्हा एकेकाळी हे एकदम काय मी म्हणेन बडे होते. पण आता त्यांचे काही तशी प्रगती झालेली नाहीये. का विचारलं तर ते म्हणाले, एवढी मजुरी, त्यामुळे कामाला येणाऱ्या लोकांना एवढी मजुरी द्यावी लागते. त्यामुळे असं फार काही फायदेशीर नाही. आणि पुढची पिढी इंटरेस्टेड नाहीये इथे येऊन राहण्यात. ते बेंगलोरला किंवा अमेरिकेत, कोण लंडनमध्ये असं आहे.
घरात एकात दोन घरात म्हातारे कुठे एकच कुठे दोन एवढंच. असं मला तरी असं बघून आनंद काही वाटला नाही. आणि दुसरी ती लोक ह्यांच्याकडे कामाला येत होती, त्यांचे मुलांनी वगैरे काय केलं, कोण ड्रायव्हिंग शिकलं, ड्रायव्हिंगला गेलं, कोण आणि कशाला गेलं. त्यामुळे ते भरपूर पैसे कमवले. त्यांचं शिक्षण नसेल जास्त, पण मग भाड्याने द्यायला गाड्या आणल्या, अमुक आणलं, धाडशी लोक असं करत गेले. त्यांना म्हणजे ड्रायव्हिंग करून हे करणं सोपं वाटते लोकांच्या घरात येऊन राबण्यापेक्षा. त्यामुळे लोकांच्या घरात राबायला येणारी माणसं सुद्धा हल्ली 50शीचे वरचीच आहेत. यंग मुलं कोणी बागेतले कामाला वगैरे येत नाहीत. किंवा कोणी आता इंग्लिश मीडियमच्या वगैरे शाळा झाल्यात, शाळेंसाठी बसच चालवते. नवरा ड्रायव्हर म्हणून काम करतो, बायको कंडक्टर म्हणजे टेक केअर असते ना. मुलांना बसमध्ये चढवायचं, बसवायचं, तर सगळं काळजी घेणारी ते बायको तर काम करते. अशी कामं त्यांची वाढलेली आहेत. आणि त्याच्याशिवाय सरकारकडनं त्यांना भरपूर काही मिळते असं त्यांचं म्हणणं आहे. तांदूळ मिळतात, बऱ्याच गोष्टी फ्री आहेत. ते राहत असलेली जागा पण सरकारनं त्यांच्या नावावर करून दिलेली आहे. त्यामुळे ह्या लोकांचं राहणीमान एकदम बदलले, दिवस रात्रीगत बदललेला आहे. त्यामुळे हा मला वाटला हे सगळं बदल बघून हा का बदल असं झाला. तुमच्याकडचे खेडेगावातनं असा बदल झालेला आहे का? झाला असला की तुम्ही विचार केलाय का कशामुळे हा एवढा बदल झाला असेल? एक म्हणजे जे लोक आमची जमीन, आम्ही मालक, आम्ही जमीनदार किंवा म्हणून हे करत होते, त्यांना स्वतः त्या वाड्यातनं असू दे, त्या शेतातनं असू देत, काम करायची सवय नाही. पूर्वी कामाला लोक मिळायची. पूर्वी आणि कशी ऑनेस्टी होती हो. मालक म्हणजे देव असंच लोक वागायचे. त्यामुळे ते अगदी भरपूर मन लावून कामं करायचे. आता तसं नाही. आता संबंध आहे फक्त पगाराशी. आणि ह्या लोकांना राबून सवय नाही. आणि त्याच्याशिवाय उत्पन्न घटायला काम म्हणजे मजुरी वाढली आहे तर एक काम असेल. दुसरं पूर्वी आमचे लहानपणी कसं गोठे तेवढे जनावरं, त्यामुळे शेणखत भरपूर व्हायचं. आणि ते शेणखतात आणून घालायला रोज काही पाला म्हणायचे, तिथे डोंगरावरनं लोक आणून घालायचे. ते शेणखताचे खड्डे ते घालायचे. आणि हे सुद्धा गोठा बिठा कॉन्क्रीटचा होता आमचे लहानपणी सुद्धा. माझे माहेरचं सुद्धा पाईप लावून सगळं धुवून टाकलं की सगळं ते खड्डेत पाईपनं जायचं आणि ते खड्डेतच पाला पाचोळा पण रोजचा आणून घातलेला असायचा. त्यामुळे ही खतांचा पण व्यवस्थित उपयोग होता. आता तुमच्याकडे गाई नाही, म्हशी नाही, शेणखत नाही, काही नाही. आणि तेवढं पूर्वीचे लोक कृषीला मान द्यायचे आणि करायचे. तेवढा खर्च केला जात नाही. त्यामुळे उत्पन्न यायला एक म्हणजे कमी झालेलं आहे. त्याच्याशिवाय काही ठिकाणी काय झाले, एका जे शेतातला म्हणा वाडीचं वाटण्या झालेल्या आहेत भावाभावांना. मग छोटे छोटे तुकडे उरले तो मग त्यातनं काय होते, त्यातनं भागत नाही. म्हणून मग दुसरीकडे काहीतरी कामासाठी जावं लागते. असंही घडलेलं आहे. आणि खर्च म्हणाला तर काही कुठेही कमी झालेला नाही आहे. इन्कम वाढलेला नाही, उलट इन्कम कमी झालेला आहे. आणि खर्च मात्र वाढत चाललेला आहे. प्रत्येकाला मोबाईल पाहिजे, गाडी पाहिजे,
त्यामुळे पेट्रोलचा खर्च आला. पूर्वी एवढे हे खर्च पण कमी होते, उत्पन्न जास्त होतं. त्यामुळे मला हे चित्र एवढं कशामुळे हे चित्र बदललं, बहुतेक एक म्हणजे श्रमाला आपण पाठ फिरवल्यामुळे असावं असं मला वाटते. मला माहीत नाही वेदर यू एग्री विथ मी ऑर नॉट. आणि पूर्वीची लोक एवढा राबत होते तेवढं आत्ताचं कोणी तयार नाही. आता माझी आईसुद्धा किती धारा काढायची, सकाळ संध्याकाळी गोठ्यात जाऊन ही सगळी कामं करायची. आता कुठे हो. त्यामुळे आता ते कोणी हल्ली कितीतरी घरातनं एकही गाय नाही, म्हैस नाही, काही नाही. त्यामुळे दूध विकत आणा. घरात असलं की किती सगळं त्याचं भरपूर असायचं, काही इकडे तिकडे बघायला लागायचं नाही. आता तसं नाही, विकत आणायचं म्हणजे तर लिमिटेड होते. त्यामुळे खूप मला फरक जाणवला. 50 वर्षापूर्वीचं माझं गाव आणि आत्ताचं गाव खूप खूप फरक झाले. आणि मला वाटते हे फरक का झालं म्हणजे मेनली जे लोक पूर्वी लोकांकडनं करून घेऊन करत होते त्या लोकांना जड गेलेलं आहे का, म्हणजे ते स्वतः श्रम करायला तयार. आणि कित्येक ठिकाणी शक्य नाही का, म्हणजे म्हातारे लोक घरात आहेत, मुलं सगळी बेंगलोरला किंवा फॉरेन कंट्रीजला असं गेलेले आहेत. तिथे त्यांना इथल्यापेक्षा कितीतरी पटीनं उत्पन्न मिळते. मग हळूहळू त्यामुळे बरेच लोक आपली शेतीवाडी विकून स्वतः पण मुलांकडे राहायला गेलेले आहेत. त्यामुळे चित्र खूप बदललेलं आहे. नथिंग इज परमनंट म्हणतो आपण, चेंज इज कॉन्स्टंट. खरंच मला जाणवलं चेंज इज कॉन्स्टंट, सारखं नसते. आणि 50 वर्षांना आणि काही बदल होतील. अच्छा, तुम्ही बघितलेल्या ठिकाणी तुम्हालाही असं काही जाणवलं असलं तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. अच्छा, हॅव ए गुड डे.